खबरदार महाराष्ट्र न्यूज। महाघोटाळा पुरावे समोर येऊनही मोदी चौकी समोरील 2 मावा अड्ड्यांवर धाड नाही। सदर बाजार पोलिसांना एफडीएच्या अर्थपूर्ण अभयामुळेच धंदा जोरात। स्टिक फोटो उघड, गुटख्याचा साठा, ऑनलाईन QR पेमेंट अन ग्राहकांची गर्दी, तरीही आयुक्त साहेब, एफडीएच्या निरीक्षक हिरेमाठ मॅडम व पोलिसांवर कारवाई कधी? सोलापुरातील अन्न व औषध प्रशासन एफडीए आणि सदर बाजार पोलीस प्रशासनाचा लाजिरवाणा कारभार आता पूर्णपणे वेशीवर टांगला गेला आहे। अंकित मोदी पोलीस चौकीच्या थेट नाकावर दोन ठिकाणी चालणाऱ्या अवैध मावा आणि प्रतिबंधित गुटख्याच्या अड्ड्यांवर दोन बातम्या प्रसिद्ध होऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही। उलटपक्षी प्रत्यक्ष मावा बनवतानाचे प्लास्टिक पिशव्यांमधील गुटख्याच्या साठ्याचे आणि ऑनलाईन पेमेंट QR कोड स्वीकारून खुलेआम विक्री चालू असल्याचे खळबळजनक पुरावे समोर आल्याने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे। दोन बातम्या आणि इतके ठोस पुरावे समोर असतानाही कारवाई न होणे हे आर्थिक लाभापोटी दिलेले उघड अभय आणि हप्तेशाहीचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होत असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। नव्या पुराव्यांनी पितळ उघडे, थेट ऑनलाईन पेमेंट अन माव्याचा साठा। नवीन छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसत आहे की मावा बनवण्याची पद्धत व साठा, टपरीच्या काउंटरवर थेट पांढऱ्या पिशव्यांमध्ये प्रतिबंधित मावा गुटख्याचा साठा ठेवून तो ग्राहकांना बनवून दिला जात आहे। डिजिटल पेमेंटने अवैध धंदा, पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर या अवैध गाड्यांवर पेटीएमचा QR कोड लावून खुलेआम पैशांची देवाणघेवाण सुरू आहे। ग्राहकांची गर्दी, तरुण आणि इतर नागरिक राजरोसपणे येथे येऊन मावा खरेदी करत आहेत। इतके स्पष्ट पुरावे असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी हिरेमाठ मॅडम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहेत। स्वतःच्या चौकीच्या प्रवेशद्वाराजवळ काय चालले आहे हे पोलिसांना दिसत नाही का? की महिना ठराविक पोहोचत असल्यामुळे पोलीस व एफडीए अधिकारी मुखदर्शक बनले आहेत? असा घणाघाती सवाल नागरिक विचारत आहेत। एफडीए निरीक्षक हिरेमाठ मॅडम अन सदर बाजार पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार। प्रतिबंधित आणि कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांची विक्री रोखणे ही एफडीएची प्राथमिक जबाबदारी आहे। मात्र पुरावेदारात येऊनही एफडीए निरीक्षक हिरेमाठ मॅडम यांनी साधी पाहणी करण्याची किंवा धाड टाकण्याची हिंमत दाखवली नाही। सार्वजनिक आरोग्याशी आणि कायदा सुव्यवस्थेशी खेळ करणाऱ्या अवैध विक्रेत्यांना पाठीशी घालणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर आणि चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता थेट विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे। तरुणाई धोक्यात, प्रशासकीय मस्तवालपणा कधी संपणार? शाळा, कॉलेज आणि पोलीस चौकीच्या परिसरातच असा विषारी व्यापार चालवून सोलापूरच्या तरुणाईला व्यसनाच्या खाईत लोटले जात आहे। कायदा हातात घेऊन आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदेवाले गब्बर होत आहेत आणि जबाबदार अधिकारी मात्र हप्त्यांच्या वसुलीत व्यस्त आहेत की काय असा संशय निर्माण झाला आहे। प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम आणि मागण्या। सोलापूरकर आणि सामाजिक संघटनांनी आता आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतला आहे। आमच्या प्रमुख आणि कडक मागण्या: एफडीए निरीक्षक हिरेमाठ मॅडम आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या संबंधित बीट अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची सस्पेन्शन कारवाई करण्यात यावी। फोटोत दिसणारे दोन्ही अवैध मावा अड्डे तात्काळ जप्त करून मालक व विक्रेत्यांवर बिगरजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत। या अड्ड्यांच्या ऑनलाईन QR कोडच्या बँक खात्यांची चौकशी करून मागील व्यवहारांचा तपास करावा।